आजारी बरं का आजारी माहिती का सांगू का? अन्न मोठं का अन्न मोठं? अन्न श्रेष्ठ का अन्न श्रेष्ठ? अन्न अहो अन्न आल्यावर फटाके बिटाके म्हणजे एवढं म्हणजे झेंडेन झुंडेन तुम्ही ताट समोर आल्यानंतर ना अन्नाचं जीवन हे अन्नावर अवलंबून आहे. परंतु अन्न जेव्हा जेवायला बसतो ना त्या टायमाला बाया सावरतो, एकदा जेवून घेतो. मग ताटातलं अन्न म्हणतो अन्न तू बाया सावरतो कोणावर नेमकं? तू ननगट पहिलवान पाहिजे एखादा 5 बोटून 32 दात त्याच्यासमोर मी काय करणार? व दाखीन तुला सगळ्याच्या समोर जर आम्ही बाया सावरल्या ना त्याच्यातलं एखादं तरी म्हणजे येड्या बाबडीत भेटून चिड काय बाया सावरतो समज ना. तसं अन्न म्हणतं दाखीन तुला, तू बाया सावर सावर जेव. तो 5 बोटून 32 दात ना दाखीन तुला. मग अन्न जेवून घेतो आणि अन्न अथोडवर जातो, अथोडवर जातो आणि 2 गोरदाडे जोडून घेतो. मग अन्न म्हणतो तू 2 नाही आणखी 4 घे जोडून. आता खरी कुस्ती इड आहे, खरी कुस्ती इड. अन्न रात्रभर खाण्या होता नाही घेतो, झोप लागत नाही, पचन होत नाही, काय करावं? अरे तू जर बाया सावरला नसतं ती काल कुस्ती खेळला असं इड एकटा पाहून कुस्ती खेळलं. म्हणून शारीरिक स्वास्थ्य बिघडायचं कारण आहे एक ताट समोर आल्यानंतर तुम्ही त्याला हात जोडा. कोणालाच हात जोडू नका, कोणाच्या समोर मस्तक झुकू नका. अन्नाने अन्नाच्या समोर मस्तक झुकवलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे ताटाचं. ताटाचं दर्शन घ्या, तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार होणार नाही. आपली चूक काय होती माहितीये? बसायला पाठ घेतो आणि ताट खाली ठेवतो आपण. चुकीचं आहे. ताट ठेवायला पाठ घ्या तुम्ही खाली बसा, तुमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. इथं मात्र या पद्धतीनं खरंच. आता याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? या 4 बोटांची शक्ती सांगितली, 5. परंतु 33 कोटी देवता आहे. आज 33 कोटी देवांना जर समजा हा एक पर्याय, तुम्ही मात्र ते खाल्ला गोड खाल्लं तुम्ही वा म्हणणार. तुमच्यातले 33 कोटी देवता मात्र ज्याचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्याच्यासाठी मात्र खुश होते. आज मात्र अन्नदानाच्या सेवेसाठी आपण सगळे मिळून मात्र मदत करतायत अन्नदानाच्या सेवेसाठी. हेच कारण आहे त्याचं वालं का जेवून तृप्त होऊन त्यांनी बास म्हणावं, जेवून तृप्त होऊन त्यांनी बास म्हणावं. बस त्याच्यातला गुण मात्र सहजरित्या आपल्याकडे येतो. फोन पेना नाही, कशानं तरी येईल तो पण येईलच का? जेवण करून बास म्हणलं यश आरोग्य आणि शांती ते बरोबर आपल्या खात्यावरती येईल, बँकेच्या खात्यावर नाही, आपल्या खात्यावरती. म्हणून मात्र त्याच्याकरता हा एक पर्याय. दुसरा एक पर्याय आहे त्याच्यामध्ये, हा या बोटात अहंकार आहे, या बोटात अहंकार आहे. जर अशा पद्धतीनं मात्र या बोटाला अशा पद्धतीनं जर केलं तर काय वाटलं आता तुम्हाला? आम्ही बोललो बी नाही, तुमच्याच मनाने म्हणले तुम्ही. आणि आणखीन असं केलं तर छान. बस काय पाहिजे तुम्हाला? मग आता जर आम्ही असं केलं आता सगळे पाहू राहिले तिकडचे सगळे बरं का. असं केलं आता तुमच्याच पाठीमागे एखादा बसणार जर असं करीत असणार आणि आमचं असं पाहिलं ते म्हणजे बाबाला आवडलं बरं. एखादं चोळल्यानंतर ठोकावं लागते ती. आम्ही असं केलं त्याने पाहिलं भावाला आवडलं बरं, ठोकलं. एखादं म्हणतात असं केलं आवडलं बरं, ठोकलं घेणार. एखादं म्हणतात दारू पिऊन असं चालत राहिलं झोकांडे घेत त्याला असं केलं आवडलं भाऊ झोकांडे घेणार. एखादा दारू पिऊन गटारात लोळत असलं तेव्हा आवड काय घेणे आपल्याला त्याच्याशी. त्याच्यातला 33 कोटी देवांचा प्रभाव आपल्यावरती पडावा, त्याने फक्त म्हणतो तू खुश व्हावा. साधा सोपं उपाय. फक्त असं करायला काय पैसे लागत नाही. म्हणून तर अशा पद्धतीने